आवाज येत नाहीये. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. खरोखर आम्ही And truly, म्हणतो की आमचा परमेश्वर खरंच खचितच तो चांगला परमेश्वर आहे. and we say, surely He's a good God. आमचं तारण होण्यापूर्वी Before we were saved, मनप्राण नसलेल्या मेंढरांसारखी आमची अवस्था झाली होती. and we were like the sheep who had no shepherd. सुंदर आम्ही दरवाजाजवळ लंगड्या भिकाऱ्यासारखे आम्ही मंदिराच्या बाहेर होतो. And we were like the beggar outside the temple. पण सुवेळी देवान त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला. At the right time, He sent His beloved Son for us. आणि नाशीच्या खाचे दलदलीच्या चिखलातून त्याने तुम्हाला आणि मला बाहेर And from काढलं. the pit of destruction and the mighty clay, He delivered us. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर त्याने आम्हाला स्थिर असं उभं केलं. Made us steady on the rock called Christ. अंगण पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थानात जाण्याचा मार्ग आमच्यासाठी मोकळा झाला. He freed the way to go into the holy place and the most holy place. आणि त्या परमपवित्र स्थानात जाण्यासाठी धैर्याने त्याच्या कृपेच्या राजासह जाण्यासाठी त्याची कृपा तो प्रतिदिन आम्हाला प्रत्येकाला पुरवत And आहे. He's giving us the grace to go to the throne of grace. एवढंच नव्हे, And not only this, एका पतीबरोबर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याने तुमचं आणि माझं वाग्दान केलेलं आहे. and with a husband, He has made us one. आम्ही वाग्दत्त आहोत. And we are betrothed. अशा हेतून आहे की For so, शुद्ध कुमारी असे आम्ही ख्रिस्ताला सादर व्हावं. like we are pure virgin, we should be presentable to Christ. आणि लवकरच आम्ही सर्वजण विश्वासणारे नव्या यरूशलेमाचे रहिवासी होणार आहोत. And truly, all of us believers will become residents of the New Jerusalem. मला वाटलं कदाचित सगळे आमेन म्हणतील. हालेलुया. Hallelujah. लवकरच नव्या यरूशलेमेचे आम्ही रहिवासी होणार आहोत. And we'll be residents of the New Jerusalem soon. सियोन म्हटलेल्या देशाकडे आमची वाटचाल चालू झालेली And we आहे. are journeying towards a country called Zion. आणि आम्ही आमच्या मनावर अंतकणावर वारंवार हे बिंबवलं पाहिजे. And we have to engrave this on our hearts and our minds. आमचं वाग्दान झालेलं आहे. We are betrothed. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. And we are the bride of Christ. आमेन. Amen. आणि प्रभू येशू ख्रिस्त And Lord Jesus, जे दररोज वधस्तंभ उचलून घेऊन and every day who picks up the cross, येशूच्या मागे चालतात, and people who walk behind Him, अशा तयार असलेल्या वधूला घेऊन जाण्यासाठी तो येत आहे. and He's coming to take the bride who's ready. जो येणार तो येईल, विलंब करणार नाही. One is coming will come, तो येत आहे and He's coming soon, त्याच्या वधूला घेऊन जाण्यासाठी. and to take His bride. येशू ख्रिस्ताच्या पुनरुगमनासाठी And for the second coming of Christ, आणि कोकऱ्याच्या लग्नासाठी and for the marriage of the Lamb, वधूची तयारी फार महत्वाची आहे. and the preparation of the bride is important. ख्रिस्ताची वधू या नात्याने And as the bride of Christ, आम्ही काय खबरदारी घेतली पाहिजे. and we should be careful. शुद्ध कुमारी असण्याचा अर्थ काय आहे, And what is the meaning of being a pure virgin? त्यासाठी आम्ही स्वतःला कसं तयार करून घ्यायचं आहे, And how we should make ourselves ready for that. हे थोडक्यात शास्त्रलेखातून पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. And we'll see that in short through the Bible. आजच्या मननाचा किंवा संदेशाचा विषय आहे And the topic of the message today is, ख्रिस्ताच्या वधूची तयारी. and the preparation of the bride of Christ. किती जण ख्रिस्ताची वधू आहेत. How many of you are the bride of Christ? हालेलुया. नव्या यरूशलेमाचे आम्ही रहिवासी आहोत. Residents of the New Jerusalem. आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू And असताना while we are journeying in that direction, आम्ही तयारी करणार आहोत. and we are preparing, आम्ही तयारी करत आहोत. we are preparing. एक वचन वाचूयात. And let's read a verse. स्तोत्र संहिता याचा 45वा अध्याय Psalms 45, 11व वचन. 11. राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी आहे, तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग. And Psalms 45:11 it says, so the king will greatly desire your beauty, because he is your Lord, worship him. राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी आहे. The king will greatly desire your beauty, तो तुझा पती आहे, and he is your husband. म्हणून त्याच्या चरणी लाग. That's why go to his feet. आम्हाला आमच्या प्रभूच्या चरणी लागायचं We आहे. have to sit at the feet of our Lord. आणि या वचनाच्या द्वारे देव आज आमच्याशी बोलू इच्छित आहे. And through this verse, God wants to talk to us. आणि हेच या आठवड्याचं अभिवचन आहे. And that is the verse of the week for us. स्तोत्र संहिता 45वा अध्याय 11व वचन. Psalms 45:11. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रकटीकरणाचं पुस्तक 19वा अध्याय 7वं वचन सांगतं, Revelations 19:7. कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. प्रकटीकरण 19:7. 19:7 Revelations. Let us be glad and rejoice and give him glory, for the marriage of the Lamb has come. कोकऱ्याचे लग्न आले आहे The marriage of the Lamb has come. आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. And his bride has made herself ready.
किती जणांना सजायला नटायला आवडतं? How many of you like to get ready? प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आपले पास्टर वारंवार आपल्याला सांगतात की आम्ही नटून सजून चर्चला यावं. And pastor always tells us we have to be ready and come to church. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पहिले थेसलोनिके 2:12 मध्ये देवाचं वचन सांगतं, 1 Thessalonians 2:12 it says, जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्याला योग्य असे तुम्ही वागावे. and God is calling you for His glory. You have to walk in according to that is suitable for Him. म्हणून प्रत्येक नवीन जन्म झालेल्या व्यक्तीला, So everyone who is a newborn, प्रत्येक विश्वासणाऱ्याला every believer, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही कसं सजावं हे माहीत असलं by पाहिजे. the word of God, how we should adorn ourselves, we should know it. काय तुम्हाला ते आवडेल का? Will you like that? परमेश्वराप्रित्यत पवित्र होऊन शास्त्रलेखापणे स्वतःला सजवूयात And for God, we have to be holy and adorn ourselves through the word. आणि आपल्या वराला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होऊयात. And we should prove ourselves to go in front of the groom. मग कोणती ती आभूषण आहेत, अलंकार आहेत किंवा पेहराव आहे, त्या केल्याने आमचा प्रभू प्रसन्न होणार So आहे. what are the jewelry, what is the attire or what is the adornment that we need so that our God is pleased on us? कोणती आभूषण आम्हाला घालायची आहेत? And what jewelry do we have to put on? आणि या ठिकाणी आम्ही बघितलं लग्न म्हणजे सोहळा आहे. And we see a wedding. Wedding means a celebration. आणि लग्न म्हटलं की वधू आली, And if it's a wedding, there's a bride. आणि वधू आली की त्याची तयारी आली. And if we see a bride, there is preparation. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आणि आम्ही तर आमच्या प्रभूची वधू आहोत. And we are the bride of our Christ. एस्थेरचं पुस्तक And Esther 2 अध्याय 13 वचन सांगतं, 2:13. त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यास गंधरसाचे तेल 6 महिने व सुगंधी द्रव्ये 6 महिने लावित असत, शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यास लावित असे. And this is how she had to complete 12 months of beauty treatments prescribed for women, 6 months with oil of myrrh and 6 with the perfume and cosmetics. हे शुद्धीकरणाचे किंवा तयारीचे दिवस आहेत. And that is the days of preparation of purification. जगिक राजासाठी सजण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी आहे. To get adorned for the worldly king, there's a time period of 12 months. आणि आमचा वर तर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. But our bride is the King of Kings and the Lord of Lords. आणि आम्ही कशा प्रकारे सजलं पाहिजे, And how should we adorn ourselves? कशा प्रकारे आम्ही नटलं पाहिजे, And how we should decorate ourselves? हे देव त्याच्या वचनाच्याद्वारे आम्हाला सांगत आहे. Through His word is telling us. नीतिसूत्र 31:30 मध्ये देवाचं वचन सांगतं, And Proverbs 31 and 30. सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. प्रोव्हर्ब्स 31:30. 31:30. Charm is deceitful, beauty is fleeting, but the woman whose verse is on the Lord is praised. सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, And charm is deceptive, beauty is fleeting. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. Woman who fears the Lord is to be praised. काय मी परमेश्वराची वाग्दत्त वधू आहे, माझी प्रशंसा होते का? So am I betrothed to Christ and I am being praised. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. And one who fears the Lord is praised. सौंदर्य स्त्रीचा अनमोल दागिना आहे. And it is the jewel of the woman is beauty. सौंदर्य म्हणजे फक्त दिसण्यात नाहीये, Beauty is not just in seeing, तर सुंदर असण्यात देखील आहे. but it is being. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. आणि हे स्त्रीच्या आचरण आणि हुशारीवर अवलंबून आहे. And it depends on the behavior and the cleverness of the woman. जुन्या करारातील एक दाखला आपण बघणार आहोत. And we'll see a parable in the Old Testament. पहिले शमूएल 25 ते 2:44 मध्ये त्याचं वर्णन आपल्याला वाचायलाच मिळतं. त्यातलं एक वचन मी वाचतो. 21वं वचन असं सांगतं, नाबालाच्या मूर्खपणाच्या वागण्यामुळे त्या ठिकाणी अबिगैल नावाच्या स्त्रीवरती मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे. अबिगैल. 1 शमूएल 25:21. 1 Samuel 25 and 21. David had just said, "It's been useless, all my watching over this fellow's property in the wilderness." उपकाराबद्दल अपकार केल्यामुळे त्या ठिकाणी संकट आलेलं आहे. And there is a problem because of thanklessness. आणि पुढे तो 32 वचनामध्ये तिला अबिगैलेस म्हणत आहे. And in 32 he says to Abigail, दावीद अबिगैलेस म्हणाला, David said to Abigail, ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठविले, "Who has sent you to meet me, तो इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य. praise be to the Lord God of Israel. धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची, And may you be blessed for your good judgment. तू स्वतः धन्य.
And you are blessed तू आज मला आपल्या हाताने रक्तपात करण्यापासून for keeping me from bloodshed. व सूड उगवण्यापासून मला आवरिले आहे. And you have kept me from avenging myself. 34 वचन. 34th. वस्तुतः And otherwise, इस्रायलाचा ते परमेश्वर याने and the Lord God of Israel, तुला उपद्रव करण्यापासून मला आवरिले आहे. who has kept me from harming you, त्याच्या जीविताची शपथ, तू मला तातडीने भेटाव्यास आली नसतीस तर खरोखर सकाळी उजाडेपर्यंत नाबेलाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता. and not one male belonging to Nabal would have been left alive by the daybreak. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तिने त्या दावीदाला भेट आणलेली आहे And she's got a gift to David. आणि त्या भेटीच्या द्वारे तिच्या दूरदर्शीपणाच्या द्वारे दावीदावर परमेश्वराची कृपादृष्टी होऊन दावीद अबिगैलवरती संतुष्ट झालेला And आहे. because of the good judgment, because of David, David had a good had Abigail in his good books. अबिगैलचे त्या दूरदर्शीपणापणे Because of good judgment by Abigail, रक्तपात त्या ठिकाणी टळलेला आहे. and bloodshed was avoided, मोठा आनंद त्या ठिकाणी टळलेला आहे. and a big danger was avoided there. म्हणून सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेते, And so beauty just attracts attention, पण सुंदर व्यक्तिमत्व मन जिंकते. but a beautiful personality wins over hearts. सुंदर व्यक्तिमत्व मन जिंकते. A beautiful personality wins over hearts. आमचं प्रभूशी वाग्दान झालेलं आहे. We are betrothed to Christ. सुंदर व्यक्तिमत्व मन जिंकतं. A beautiful personality wins over hearts. आम्हाला आमच्या प्रभूचं मन जिंकायचं We आहे. have to win over the heart of our Lord. आम्ही उपासना केली, आराधना केली And we worship, praise Him. आणि शिलो म्हटलेल्या बागेतून परमेश्वर फिरत आहे. And on the garden called Shiloh, the Lord is going around. त्याला त्याच्या आवडीची फळ या ठिकाणी सेवन करायला मिळालेली आहेत. And He's got the fruits that He likes. तो संतुष्ट झालेला आहे उपासनेच्या द्वारे. He's pleased with the worship. आणि देवाची इच्छा आहे And it's the will of God. दैहिक सौंदर्याबरोबर आम्ही आत्मिक सौंदर्याने नटावं. With the carnal beauty, we have to have the inner beauty as well. ख्रिस्ताची वधू या नात्याने And as the bride of Christ, तयारी करत असताना काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. while we are getting ready, I have to put some points in front of you. साधारणपणे 15 ते 16 मुद्दे आहेत. There are 15 to 16 points here. जसा वेळ मिळेल तसा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. As we have time, we'll go through it. पहिला त्यातला मुद्दा आहे The first point, आळस. आळस. laziness. यशाचं पुस्तक 55 अध्याय 2 वचन. ख्रिस्ताची वधू या नात्याने आम्ही आमची तयारी करत आहोत आणि त्यातला पहिला मुद्दा जो आहे यशाचं पुस्तक 55 अध्याय आणि 2 वचन, 52 अध्याय आणि 2 वचन, त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. मिळालं? यशाचं पुस्तक 52:2. अंगाची धूळ झाड, हे यरूशलेमे उठून बैस, शिवनेच्या दिवाण कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक. प्रेज द लॉर्ड. Isaiah 52:2. Shake off your dust, rise up, sit enthroned, Jerusalem. Free yourself from the chains on your neck, daughter Zion, now captive. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत And we are the bride of Christ. आणि परमेश्वर आम्हाला या ठिकाणी एक सूचना करत आहे. And Lord is giving us an instruction here. सूचना वजा यशाला त्या ठिकाणी केलेला आहे. And it is made in the city. अंगाची धूळ झाड. Shake off the dust. हे बंदिवास, दुःख आणि अशुद्धतेतून मुक्ती मिळण्याचं एक प्रोत्साहन आहे. And it is an encouragement to go away from आणि impurity. पुन्हा एक वार सन्मानाने उभं राहण्याचं एक प्रोत्साहन दिलेलं आहे. And again, it's encouraging to stand up in reverence. ते त्याच्या वधूसाठी एक आव्हान आहे. That is a challenge for the bride. अंगाची धूळ झाड. Shake off the dust. सर्व प्रकारचा आळस आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकणं गरजेचं To आहे. remove all kinds of laziness from our lives. 9:30 सुरुवात तर 9:30च्या अगोदरच आम्ही येणं गरजेचं The आहे. church is at 9:30. You have to come before. सर्व प्रकारचा आळस आम्ही काढून टाकणं गरजेचं To आहे. shake up all the laziness from us. आमच्यातली ही धूळ आम्ही झटकणं गरजेचं We आहे. have to shake off all the dust from us. नीतिसूत्रे 6 अध्याय 6 वचन सांगतं. Proverbs 6:6. अरे आयशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. Go to the ant, you sluggard, consider its ways and be wise. 9 ते 11 वचन. And 9 to 11. अरे आयशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, आणखी हाताशी धरून जरी निसतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठेल. And how long you will lie there, you sluggard? When will you get up from your sleep? A little sleep, a little slumber, a little folding of the hands to rest, and poverty will come on you like a thief,
and scarcity like an armed man. अरे आयशा मुंगीकडे पाहून जाऊन तिचं वर्तन पाहून शहाणा हो, देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. And you sluggard, look at the ant and be wise. का बरं तो मुंगीकडे आम्हाला जायला सांगत आहे? Why does he say us to go to the ant? मुंगीकडे आम्ही बघितलं, And if we look at the ant, तिच्याकडून कष्ट, शिस्त, भविष्यासाठीचं योग्य नियोजन आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळतं. and we look at hard work, discipline, and provision for the future from the ant. किती जणांनी मुंगी बघितली? How many of you have seen the ant? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कशी असते? How is the ant? स्वस्थ बसलेली असते का? Is it sitting quietly? कधी झोपलेली बघितली का? Have you seen कधी- an ant sleeping? कधी एका जागेवर स्थिर आलेली बघितली Have you का? seen it steady in one place? आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत And we are the bride of Christ. आणि देव आम्हाला सजवत आहे And God is adorning us. आणि देव आम्हाला सांगत आहे आमच्या अंगावरची धूळ आम्ही झटकणं गरजेचं And आहे. God is telling we have to shake off the dust from our body. आळस हा दुर्गुण असून तो माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. And laziness is a bad quality and the biggest enemy of man. या शत्रूवर आम्हाला देवाच्या वचनाच्या साह्याने विजय मिळवायचा आहे. By the word of God, you have to overcome this enemy. काय तुम्ही तयार आहात का? Are you ready for this? हालेलुया. Hallelujah. प्रभूच्या कामात सतत तत्पर राहून Being steadfast in the work of God always. सर्व प्रकारचा आळस आम्हाला झटकून द्यायचा All आहे. kinds of laziness we have to shake off. समजतंय का? Do you understand? हालेलुया. Hallelujah. दुसरा मुद्दा बघूयात. पहिला second मुद्दा point. बघितला आम्ही, दुसरा मुद्दा बघूयात. First point was laziness. Second point, जकर्याचं पुस्तक Zechariah. 3रा अध्याय 1, 3, 4 वचनं वाचूयात. मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर मलिन वस्त्रे परिधान करून उभा होता. त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढण्यास सांगितले. And then he showed me Joshua, the high priest, standing before the angel of the Lord. तिसरं चौथं पण वाचलं. Now Joshua was dressed in filthy clothes as he stood before the angel. The angel said to him, standing before him, take off his filthy clothes. त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढण्यास सांगितले. He's telling him to take off the filthy clothes. दुसरा मुद्दा आहे वस्त्र. The second point is clothes. मगाशी उपासना चालू असताना विशाल म्हणाला, While we were worshipping, Vishal said, आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झाले आहोत. and we are people who are filthy, आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. and all our acts have become like filthy clothes. त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढण्यास सांगितली गेलेली We आहे. have to take off the dirty clothes now. मलिन वस्त्र हे पाप आणि भ्रष्टतेचं प्रतीक आहे. And dirty clothes symbolizes sin and corruption. आमच्या पाशांना धूळ अजिबात आवडत नाही. And our pastor doesn't like dust. हालेलुया. Hallelujah. आमच्या आत्मिक पित्याला धूळ आवडत नाही. Spiritual father doesn't like dust. मग त्या स्वर्गीय पित्याला कसे आवडेल हो? How will the heavenly father like it? मलिन वस्त्र हे पापाचं आणि भ्रष्टतेचं प्रतीक आहे. And filthy clothes indicate sin and corruption. म्हणून ते सर्व घाणेरडे वस्त्र काढून टाकून देऊयात. That is why we have to remove it all. आम्हाला माहित आहे मार्क 10:50 मध्ये आंधळ्या बार्तिमेचा दृष्टांत दिलेला आहे. And about the Bartimaeus, it says in Mark 10 and 50, ज्यावेळी येशूने त्याला त्याचकडे बोलवलं, when Jesus called him to himself, तो लगेच तात्काळ त्या ठिकाणातून उठलेला आहे आणि येशूकडे गेलेला आहे. and immediately he's got up and went to Jesus. आपली भीक मागण्याची वस्त्र किंवा तो कटोरा त्याने त्याच ठिकाणी ठेवलेला आहे. He left his dirty clothes there or the vessel where he's to beg. येशूकडे येताना आम्हाला त्या कटोऱ्याची किंवा त्या वस्त्राची गरज नाहीये. Well, coming to Jesus, we don't need the filthy clothes and the त्या vessel. आंधळ्या बार्तिमेला त्या वस्त्राची गरज नव्हती. And the Bartimaeus did not need the clothes. बार्तिमेच्या या कृत्याच्या द्वारे And because of the act of Bartimaeus, त्याचा प्रभूवरचा आढळ विश्वास his faith on Lord, आणि त्यावर प्रभू येशूची कृपा, अपार कृपा झालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. and we see the infallible grace of Lord upon him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. दुसरा मुद्दा आम्ही बघितला वस्त्र. And second thing we saw is clothes. तिसरा मुद्दा आहे And the third thing, ज्याची आम्ही उपासना करतो, आराधना करतो, the one we worship and praise. तो पावित्र्यामुळे वैभवी देव आहे. And he is a great God because of holiness. आणि शास्त्रलेख आम्हाला असंही सांगतो की त्याच्या मंदिराला पावित्र्य सदैव शोभते. And the scripture tells us that the holiness suits his temple forever. ज्याच्याविषयी सराफीन आळीपणे उच्च स्वराने म्हणतात. And Seraphim Isaiah says in a loud voice, यशिया 6 आणि 2 आणि 3 वचनामध्ये उच्च स्वराने पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर असे म्हणतात. in Isaiah 6:2 and 3 it says, holy, holy, the Lord of hosts. अशा या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वराची आम्ही वधू आहोत. And we are the bride of such a holy and holy Lord. प्रगटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय 8 वचन. And Revelation 4 and 8,
त्या ठिकाणी 4 प्राणी आहेत आणि There are ते- 4 animals there. आणि ते 4 प्राणी पवित्र पवित्र जो होता आहे व येतो हे म्हणावायचे रात्रंदिवस थांबत नाहीत. And day and night they say, Holy, 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 who was, is, and is to come. अशा प्रभूला आम्ही सामोरे जात आहोत. For such a God we are going in front of Him. अशा प्रभूचे आम्ही वाग्दत्त वधू आहोत. And we are betrothed to such a God. आणि अशा या प्रभूला सामोरे जात असताना And while going in front of such a God, ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मल आणि निर्दोष आम्ही असायला हवं. and we have to be pure and unblemished for Him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. नामान कोड्याविषयी आम्हाला माहित आहे. We know about Naaman the leper. तो कोडी होता. He was a leper. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्या कोडापासून मुक्त होण्यासाठी तो वाट बघत होता. And he was waiting for healing from leprosy. आलिशाने नामान सेनापतीला त्या यार्देने 7 वेळा डुबक्या मारायला सांगितलेला आहे, स्नान करायला And सांगितलेलं आहे. Elisha told Naaman to go immerse himself in Jordan 7 times. तिसरा मुद्दा आहे आंघोळ किंवा स्नान. And the third point is bathing. प्रश्न विचारणं चुकीचा ठरेल. And it's wrong to ask this question. किती जणांनी आज आंघोळ किंवा स्नान केली आहे? How many of you had bath today? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आंघोळ हे स्नान किंवा बाह्य शुद्धतेचं वैयक्तिक स्वच्छतेचं दर्शक आहे. And bathing is a sign of purity of the body. तुम्ही आणि मी ख्रिस्ताची वधू आहोत. You and me are the bride of Christ. मग देवाला कुठल्या प्रकारच्या स्नानाची किंवा आंघोळीची गरज आहे? So what kind of bathing does God want? शास्त्रलेखामध्ये शुद्धतेला स्वच्छतेला फार महत्त्व दिलं गेलेलं It is आहे. said in the scripture that purity and cleanliness is very important. म्हणून तो नव्या करामध्ये मार्कमध्ये देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील, परंतु ते तुम्ही लुटारांची गुहा केली आहे. But my house will be called a house of prayer, but you have made a den of robbers. आणि येशूने त्या ठिकाणचा सर्व प्रकारचा क्रय विक्रय काढून टाकलेला आहे. And Jesus has destroyed all the shops there. येशूने त्या ठिकाणी मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे. Jesus has purified the temple there. जुन्या करारात देवासमोर जाण्यापूर्वी पवित्र विधी करण्यापूर्वी शरीर धुणं अनिवार्य होतं. And in the Old Testament, before going to the altar, washing of the body was important. अहरोन आणि त्याच्या पुत्राचं समर्पण करताना While dedicating Aaron and his son, मोशेने त्यांना जलस्नान घातलेलं आहे. and Moses bathed them. पाण्याने आंघोळ घातलेली आहे. He has bathed them with water. लेवीचं पुस्तक 16 अध्याय 4 वचन सांगतं, Leviticus 16 and 4. त्याने पवित्र स्थानात जाण्यापूर्वी पाण्याने स्नान करावे. And before going to the holy place, they have to bathe themselves in water. अहरोनाचे स्नान पवित्रतेसाठी होते. And the bathing of Aaron was for holiness. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. लेवीचं पुस्तक 16 अध्याय 28 वचन, पापार्पणाचे बलिदान देण्यापूर्वी याचकाने स्नान करणे आवश्यक होते, जेणेकरून तो परमेश्वरासमोर शुद्ध होऊन जाऊ शकेल. Leviticus 16 and 28. The man who burns them must wash his clothes and bathe himself with water. Afterward, he may come into the camp. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. We are the bride of Christ. वारंवार मी तुम्हाला आपल्या सर्वांना जाणीव करून दे, माझ्या सकट मी सर्वांना सांगत आहे, आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. Again and again, I'm telling you along with myself that we are the bride of मी Christ. ख्रिस्ताची वधू आहे. And I am the bride of Christ. पवित्र स्थानात जाण्यापूर्वी पाण्याने स्नान करणं गरजेचं आहे. And before going into the holy place, it is necessary to bathe ourselves in water. तिसरा मुद्दा आहे स्नान किंवा आंघोळीचा आहे. And third point is about bathing. देवाचं वचन सांगतं, And the word of God says, तुम्ही देवाचे मंदिर आहात you are the temple of Christ. आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? And don't you know that the Spirit of God dwells in you? मी ख्रिस्ताची वधू आहे. I am the bride of Christ. देवाचा आत्मा माझ्यामध्ये वसत आहे. Spirit of God dwells in me. म्हणून So, देवाचं वचन सांगतं, the word of God says, वचन रूपी जलस्नाने शुद्ध करून पवित्र होणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. and that is your and my duty. We have to bathe ourselves with the word. हे नव्या जन्माचं स्नान आहे. And it is the bathing of the new life. आपणास धुवा स्वच्छ करा असं देवाचं वचन सांगतं. And wash yourselves as the word of God. म्हणून तो देवाचं वचन एका ठिकाणी सांगतं, स्तोत्र 24 मध्ये, परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे. स्तोत्र 24 3-4. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल म्हणजेच परमेश्वराच्या त्या नव्या यरूशलेममध्ये कोण जाणार आहे, ज्याचे हात स्वच्छ
आणि मन शुद्ध आहे. And who may ascend the mountain of the Lord, who may stand in his holy place, the one who has clean hands and a pure heart, who does not trust in idol or swear by false God. देवासोबतच्या पवित्र नात्यात शुद्ध अंतकरणाने जाण्याचा एक विधी आहे. And with the holy relation between us and God, we have to go to him in holiness. येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. And Jesus was the feet of his disciples. येथे स्नानाचा संदर्भ संपूर्ण आध्यात्मिक शुद्धतेशी आहे. The connection of bathing here is with the entire spiritual purity. आमची आध्यात्मिक शुद्धता होणं गरजेचं आहे. We have to be purified spiritually. 3 मुद्दे बघितले. We saw 3 points. कुठले 3? What 3 points? प्रेज द लॉर्ड. चौथा मुद्दा बघूयात. We'll go to the 4th point now. दुसरे पत्र 7वा अध्याय 1 वचन. देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी. So let us purify ourselves from everything that contaminates body and spirit, perfecting holiness out of reverence for God. 2 Corinthians 7:1. वेगवेगळ्या प्रकारचे साबण किंवा उटणे बाजारात उपलब्ध आहेत. There are many kinds of soaps and washes available in the market. फेस वॉशने फक्त चेहरा चमकतो, With a face wash, we wash our faces, पण मन चमकत नाही. but our hearts don't shine. त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तच गरजेचं आहे. But the blood of Christ is needed for that. मग आम्ही कोणत्या प्रकारचं, चौथा मुद्दा आहे प्रार्थना रूपी साबण किंवा उटणे. So the 4th point is the soap of or wash of prayer. मग आम्ही कोणता वापरला पाहिजे? So what should we use? हालेलुया. Hallelujah. दुसरे राजे 5वा अध्याय 14वे वचन. 2 राजे 5:14. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देने जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारिल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. 2 Kings 5:14. So he went down and dipped himself in the Jordan 7 times, as the man of God had told him, and his flesh was restored and became clean like that of a young boy. नामान कोड्याने And Naaman the leper देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे केले. did according to the telling of the servant of God. देवाच्या माणसाची आज्ञा त्याने पाळली. The man of God he obeyed, वचन सांगतं तो शुद्ध झाला. and the word says he was purified there. एक अभंगवाणी आहे, And there is a voice. नाही निर्मळ मन काय करील साबण. So if you don't have a pure heart, what can a soap do? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मग त्यासाठी प्रभू येशूचं रक्त आम्हाला पुरेसं आहे. For that the blood of Christ is necessary for us. मग कुठलं ते उठणं आहे किंवा कुठला तो साबण आहे की ज्याद्वारे आम्ही तो वापरू शकतो आणि त्याद्वारे आमची शुद्धी करू शकतो. So what kind of soap or a wash is there so that we can purify ourselves? दावीद राजा एका ठिकाणी प्रार्थना करताना म्हणतो, King David, while praying in one place, says, स्तोत्र 51:7 मध्ये, and Psalms 51:7, एजोबाने माझा पापमल काढ. cleanse me with hyssop and I will be clean. एजोबाने माझा पापमल काढ. And cleanse me with hyssop and I'll be clean. हा प्रार्थना रूपी साबण आम्ही दैनंदिन वापरणं गरजेचं आहे. And the soap of prayer we have to use daily. आमच्या जीवनाचा तो भाग असणं गरजेचं आहे. It should be a part of our life. ज्याप्रमाणे Likewise, मोबाईल आमच्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. and the mobile phones have become an indispensable part of our lives. एक वेळ मोबाईल नाही मिळाला तरी चालेल, पण हा एजोब म्हटलेला प्रार्थना रूपी साबण आम्ही आमच्या जीवनामध्ये वापरणं गरजेचं आहे. It's okay if we don't get the mobiles, but the soap of prayer called hyssop, it should be used in our life. येशूचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. The blood of Christ cleanses from all sins. वचन वाचूयात. 1 करीन 6वा अध्याय 11वे वचन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे आम्ही होतो, ज्यावेळेस आम्ही येशूच्या रक्ताच्या वनाखाली येतो. But you were washed, you were sanctified, and you were justified in the name of our Lord Jesus Christ by the Spirit of our God. प्रार्थनेद्वारे आणि देव वचनाच्या द्वारे Through the prayer and His word, स्वतःला शुद्ध करणं गरजेचं आहे. we have to purify ourselves. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. 4 मुद्दे आम्ही बघितले. We saw 4 points. 5वा मुद्दा The 5th point, प्रगटीकरणाचं पुस्तक Revelations 3रा अध्याय 3 12वे वचन. and 12. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून
नेसाव्यास शुभ्र वस्त्र विकत घे. प्रगटीकरण 3:12. Revelations 3 and 12. कदाचित माझा रेफरन्स चुकला असेल. वचन सांगतं, तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाव्यास शुभ्र वस्त्र विकत घे. So your shameless nakedness should not be seen, so take up bright clothes. 5वा मुद्दा आहे झगा, तारणाचा पेहराव किंवा नीतिमत्तेचं वस्त्र आहे. So fifth point is the robe of righteousness. सुंदर वस्त्र आम्हाला परिधान करायला सांगितलेले आहेत. And they have told us to take on beautiful clothes. आमची वस्त्र सदा शुभ्र असणं गरजेचं आहे. And our clothes should be bright always. उत्पत्तीचं पुस्तक 37 अध्याय 3 वचन. Genesis 37 and 3. इस्रायल आपल्या सर्व पुत्राहून योसेफावर फार प्रीती करीत असते. त्याने त्याचसाठी पायघोळ जगात केला होता. Now Israel loved Joseph more than any of his sons because he had been born to him in old age and he made an ornate robe for him. या ठिकाणी बापाची प्रीती दिसून येत आहे. The love of the father is seen here. ख्रिस्ताची वधू या नात्याने And as the bride of Christ, तयारी करत असताना while we are preparing, वराच्या आवडीप्रमाणे सजायला सुरुवात करणं गरजेचं आहे. like to the liking of the groom, we have to adorn ourselves. सजताना नटताना काळजी घेणं गरजेचं आहे. And while we are getting ready, we have to be careful. हालेलुया. हालेलुया. पहिले तिमोथी 2 अध्याय 9 आणि 10 वचन. पहिले तिमोथी 2 अध्याय 9 आणि 10 वचन. स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. केस गुंफणे आणि सोने मोते व मौल्यवान वस्त्र यांनी नव्हे तर सत्कर्मांनी शोभवावे. देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियाशी शोभते. So I want the women to dress modestly with decency and propriety, adorning themselves not with elaborate hairstyles or gold or pearls or expensive clothes, but with good deeds appropriate for a woman who profess to worship God. नम्र आणि शांत आत्म्याची आंतरिक शोभा And the beauty of a humble and a quiet heart, देवाच्या दृष्टीने अधिक मौल्यवान आहे. it is more precious in the eyes of the Lord. मी मग सुरुवातीलाच म्हटलं किती जणांना नटायला आवडतं. And I told you in the beginning, how many of you like to get ready? माझ्या लग्नाच्या दिवशी At the day of my wedding, मला आणि सीमाला महाडकर पास्टरांनी नटवलं होतं, सजवलं होतं. and for me and Seema, Mahadkar pastor adorned us. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाच्या उपासकाला शोभेल, व्यक्तिमत्वाला साजेल असा आमचा पेहराव असणं गरजेचं आहे. As is suitable for a servant of God, our attire should be. तो आमचा पोशाख शालीन सुसंस्कृत असायला हवा. And our clothes should be good, well cultured. देवाची मुले म्हणून As the children of God, आपल्या वेशभूषेतून पावित्र्य दिसून आलं पाहिजे. through our attire, holiness should be seen. आणि हा जगा तारणाचा पेहराव किंवा नीतिमत्तेचं वस्त्र आम्ही परिधान करणं गरजेचं आहे. And this robe should be the robe of righteousness. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सौंदर्य बाह्य सजावटून येऊ नये. And the beauty shouldn't come from the outwardly appearance. मग कशा पद्धतीने आम्ही आमची लायकी पटवणं गरजेचं आहे. So how should we prove ourselves? सर्व गोष्टी देवाच्या सेवकाप्रमाणे आम्ही आपली लायकी पटवितो. So in all things we should prove ourselves like a servant of God. जे काही करतो ते सर्व देवाच्या गौरवासाठी असावं. Whatever we do is for the glory of God. त्याद्वारे आपल्या देवाच्या नावाची निंदा होता कामा नये. And through that our God should not be mocked. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मग असे कोणते झगे किंवा वस्त्र देवाने आम्हाला दिलेले आहेत. So what kind of attires or robes has God given us? प्रगटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय 8 वचन. Revelations 19 and 8. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयाला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. And fine linen, bright and clean, was given her to wear. Fine linen stands for the righteous acts of the God's holy people. कुठला जागा आहे तो? What kind of robe was given? वधूने परिधान केलेला पोशाख म्हणजे And the robe that the bride has worn. पवित्र जनांची नीती मानाची ती कर्मे आहेत. And that is the works of righteousness of the holy हा people. पहिला जागा दिलेला आहे. And that was the first robe given. दुसरा जागा कोणता आहे? Second robe. स्तोत्र 30:11. तू माझा विलाप दूर करून मला नाचाव्यास लाविले आहे. तू माझे गोंताट काढून मला हर्षाचा कटिबंध नेसविला आहे. Psalms 30 and 11. You turn my wailing into dancing and remove my sackcloth and clothed me with joy. हर्षाचा कटिबंध. And you have given me the robe of joy. हे दुःखातून मुक्ती आणि देवाच्या दयेमुळे मिळणाऱ्या आनंदाचं प्रतीक आहे. And that symbolizes the salvation from sorrow and entering into joy. हा जगा जो आहे हर्षाचा कटिबंधाचा आनंदाचा स्तुतीचा वस्त्र आहे ते.
And this robe signifies a robe of joy and of salvation. दुसरा एक आहे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूपी वस्त्र त्याने तुम्हाला आणि मला घातलेलं आहे. And second is with, in spite of a grieving heart, he is giving us a robe of worship. हे प्रशंसारूपी वस्त्र म्हणजे काय आहे? And what is the clothes of worship? सर्व प्रकारचे नैराश्य, दुःख किंवा शोकावर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे. And it is gaining victory on all the discouragement. तिसरा जगा आहे त्याच्यामध्ये, And the third robe, यशियाचं पुस्तक 61 अध्याय 10 वचन, Isaiah 61 and 10. त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत, And he has given us the robe of salvation, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादलं आहे. and he has covered me with the robe of righteousness. हा तो जगा आहे, तारणाचा आहे, धार्मिकतेचा आहे, नीतिमत्तेचा तो जगा आहे. And it is the robe of righteousness and salvation. आदाम आणि हव्वा यांच्याकडनं देवाच्या आज्ञाभंगाचं पाप झाल्यामुळे देवाचं गौरव त्यांच्यातून निघून गेलं. And Adam and Eve committed the sin of disobedience, and God what departed from there. ते गौरव पुन्हा एक त्यांना प्राप्त करून देण्यासाठी And to get that glory once again, येशूने आपल्या जागी वधस्तंभावर निर्दोष मरणपत करून तो धार्मिकतेचा जगा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. and Jesus bore the innocent death on the cross and given us the robe of righteousness. पुढचा जगा आहे तो स्वीकार केल्याचा जगा आहे. And the next robe is the robe of acceptance. ज्यावेळेस पश्चातापी अंतःकरणाने आपण त्याला शरण जातो, त्याचं प्रभुत्व, त्याचं स्वामित्व स्वीकारतो, And with a repentful heart, when we go to God and accept His mastery upon us, पापाची कबुली देतो, and we confess our sins, उदय पुत्राच्या बापाप्रमाणे आमचा स्वीकार केला जातो. and where, like the prodigal son, God accepts us. म्हणून तो बाप त्या ठिकाणी आपल्या दासांना सांगत आहे, So the Father is telling His servants, लवकर उत्तम जगा आणून get a good robe याला घाला. and put on Him. हा स्वीकार केल्याचा जगा आहे. And that is the robe of acceptance. हा जगा आम्ही मिळवणं गरजेचं आहे. We have to get that robe. पुढचा जगा आहे The next robe, जखऱ्याचं पुस्तक 3 अध्याय 4 वचन, पहा मी तुझा अधर्म दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालीत आहे. and Zechariah 3 and 4, it says, the angel said to him, to those who were standing, take off your filthy clothes. See, I have taken away your sin, and I have put on fine garments on you. हा जगा आहे, उंची पोशाख आहे. And this robe is a fine garment. देवानं तारणाचं वस्त्र देऊन तो उंची पोशाख आम्हाला घातलेला आहे. And He has given us the clothes of salvation and given us fine त्याने garments. प्रत्येकाला एक पांढरा झगा दिलेला आहे, पांढरा शुभ्र झगा दिलेला For आहे. everyone, He's given us a clean and white robe. आणि तुम्ही आणि मी लग्नाच्या तयारीत आहोत. And we are in the readiness for marriage. तो झगा कशाचा दर्शक आहे? So what does the robe signify? तो सन्मान राखण्याचा झगा आहे. And that is the robe to keep the honor, लग्नाचं पावित्र्य जपण्याचा तो झगा आहे. and to keep the honor of marriage. जर हा झगा जर नसेल, If there's no robe, लग्नाच्या मेजवानासाठी आमंत्रित केलेलं असू पण तो झगा नसेल तर आम्ही बहिष्कृत केले जाऊ शकतो. so we would be called for the marriage, but if we don't have the robe, we would be boycotted. म्हणून हा झगा आम्ही मिळवणं गरजेचं आहे. That is why it is important that we achieve that robe. 5 मुद्दे बघितले आहेत. We saw 5 points. 6वा मुद्दा बघूया. The 6th point, स्तोत्र संहिता 45:7. Psalms 45 and 7. देवाने तुझ्या बरोबरीच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूप तेलाचा अभिषेक तुला केला आहे. You love righteousness and hate wickedness. Therefore, Lord your God has set you about your companions by anointing you with the oil of joy. हर्षरूप तेलाचा अभिषेक केला आहे. And He is giving us the anointing of the oil of joy. तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. And oil signifies the Holy Spirit. एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला खास सेवेसाठी समर्पित करण्यासाठी If before dedicating a person or a thing for the ministry of God, त्याला तेल लावलं जायचं. and it was anointed with the oil, तो त्याचं सेवेसाठी समर्पण केलं गेलं जायचं. and that thing used to be dedicated for the service of God. आणि शास्त्रलेख आम्हाला पुढे सांगतो, And Scripture tells us, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. and your head should not lack oil. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये वचन सांगतं, And Proverbs it says, तेल व सुगंधी द्रव्य मनाला आल्हाद देतात. and oil and fragrance make our hearts pleasant. तेलामुळे आमचं मुख टवटवीत होतं. And because of oil, our faces are fresh. हे तेल आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. This oil should be with us. दुसरे राजे 4 अध्याय 2 ते 7 वचनामध्ये एक कर्जबाजारी शुनेमकरीण विधवा आहे. दुसरे राजे 4 अध्याय वाचणार नाहीत आपण. 4 अध्याय 2 ते 7 या वचनामध्ये And 2 Kings 4:2 and 4. कर्जबाजारी शुनेमकरीण विधवा आहे. And there is a widow who is under debt.
आणि देवाचा दास तिला विचारत आहे, मी तुझसाठी काय करू हे सांग. And Elisha is saying to her, what shall I do for you? आणि देवाच्या दासाने तिला एक कृती करायला सांगितली. And servant of God tells her to do an act. तिने देवाच्या दासाच्या कृती केली. And she did that act. ती भांड्यात तेल ओतत गेली. And she started pouring the oil in the vessels. तीचकडे तिची लेकरं भांडी आणत. And her sons used to get the jars to her. ते भांडं भरत जाई. And she used to pour oil in it. त्या ठिकाणी चमत्कार सुरू झालेला आहे. And the miracle started there. हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्याजवळ असला ना, And the anointing of the Holy Spirit, when we have that, तो अभिषेक वाहू लागतो. and the anointing starts to flow. त्या ठिकाणी तेलाची पाईपलाईन सुरू झालेली आहे. And the pipeline of oil started there. तेलाची खाण आमच्या प्रभूने अगोदर उत्पन्न केलेली आहे, निर्माण केलेली आहे. And the oil of well was created by our God earlier. आणि त्या तेलामुळे And because of that oil, सर्व प्रकारच्या कर्जातून ऋणातून ती मुक्त झालेली आहे. and all that God deliver her from all the debts. जोपर्यंत दिव्यात तेल आहे तोपर्यंत उजाड आहे. Until there is oil in the lamp, there's light. तेल वापरून हे संपतं. And when we use the oil, it finishes. पण आम्ही ते दररोज भरणं गरजेचं आहे. But every day we have to refill it. आणि म्हणून तर शास्त्र एक आम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. And that is why the scripture says, walk with the Holy Spirit. आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालणं We गरजेचं have to आहे. walk with the guidance of the Spirit. पुढचा मुद्दा आहे 7वा. The next point, the 7th one. नीतिसूत्राचं पुस्तक 1 अध्याय 8 आणि 9 वचन. सगळ्यांच्या परिचित असं हे वचन आहे. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्यातला हार अशी आहे. And Proverbs 1:8-9. Listen, my son, to your father's instruction. Do not forsake your mother's teaching. They are a garland to grace your head and a chain to adorn your neck. 7वा मुद्दा जो आहे तो गळ्यातला हार, माळ किंवा पदक आहे. And the 7th point is a garland in or a chain in your neck. हार हे देवाच्या कृपेचे, वचनाचं किंवा सौंदर्याचं प्रतीक आहे. And a chain signifies the word of God and the beauty of it. शिस्त, आज्ञापालन, शिष्टाचार, And discipline, obedience, धन्यवाद, क्षमस्व, माफ करा, and forgiveness and thankfulness. हे सभ्यतेचं वर्तनाचं लक्षण आहे. All this indicates obedience. हे बाळकडू आम्ही आमच्या लेकरांना देणं गरजेचं And आहे. we have to teach these qualities to our children. हे शिष्टाचार दागिन्यांसारखे आहेत And all these qualities are like jewels. आणि ते आम्ही आमच्या लेकरांना शिकवणं गरजेचं We have to आहे. teach all of them to our children. म्हणून देवाचं वचन सांगतं नीती 3:3 मध्ये, And Proverbs 3:3. दया व सत्य ही तुला न सोडवत, त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. And let love and faithfulness never leave you. Bind them around your neck. शिष्टाचार आचरणात आणण्यासाठी असतात. And a good character should be brought into the act. ते पायदळी तुडवण्यासाठी नाहीये. And not to trample it under your feet. म्हणून देवाचं वचन सांगतं, मोती डुकरांपुढे टाकू नका. So the word of God says, do not put pearls in front of pigs. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. नीतिसूत्र 31:10 मध्ये, सद्गुणी स्त्री, सर्वगुण संपन्न स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. And Proverbs 31:10, it says, a wife of noble character who can find? She is worth far more than rubies. सद्गुणी स्त्री, सर्वगुण संपन्न स्त्री, A woman of noble character with all the qualities. ती आम्ही आमच्या प्रभूची वाग्दत्त वधू आहोत. And we are the bride, a betrothed to Christ. फारोने येशोबाच्या गळ्यात सोन्याची कंठी किंवा गोप घातली. And Pharaoh put the chain of gold योसेफाला अधिपती Joseph. म्हणून- योसेफाला अधिपती म्हणून सन्मानित करण्यात आलं. and he was honored as the authority in आणि त्याला there. असा अधिकार दिला, And he was given the authority. त्याच्या हुकमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवत नव्हते. So without his order, no one could have moved a hand or a feet in Egypt. हा अधिकार देवाच्या कृपेने मला प्राप्त झालेला And आहे. we have got this authority by the grace of God. 8वा मुद्दा बघूयात. And the 8th point. नीतिसूत्रे 25:12. सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणाऱ्या कानाला आहे. And like an earring of gold or an ornament of fine gold is the rebuke of a wise judge to a listening ear. सोन्याचं कर्णभूषण, And the earring of gold, सोनं हे विश्वासाचं, शुद्धतेचं, प्रतिष्ठेचं, अधिकाराचं दर्शक आहे. and gold signifies purity and authority. प्रतिष्ठेचं दर्शक आहे, अधिकाराचं दर्शक आहे. And it signifies authority and orderliness. कर्णभूषण म्हणजे स्त्रियांच्या कानात शोभणारा एक पारंपरिक अलंकार.
And a earring means the jewelry in the ears of women. पुढे सांगितले उत्कृष्ट सोन्याचा दागिना तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणाऱ्या कानाला आहे. Like an ornament of fine gold is a rebuke of a wise judge. जेव्हा एखादा सल्लागार देवाच्या वचनाच्या आधारावर एखाद्याला सल्ला देतो, And when a counselor counsels someone by the support of the word of God, तेव्हा ते ऐकणाऱ्यासाठी मौल्यवान बक्षीस आहे. so the one who hears it, it is a precious gift. म्हणून अधर्माच्या व आयाबायांच्या कहाण्यापासून आम्ही दूर असलं पाहिजे So we should be away from the unrighteous and those who teach wrong things. आणि सुभक्तीविषयी आम्ही कसरत करणं And गरजेचं about आहे. godliness we should strive hard. कर्णभूषण हे सुज्ञ उपदेशाचे And it is a good judgment or an ornament of a fine gold. आणि चांगल्या सल्ल्याचं प्रतीक आहे. And it signifies a good advice. हा अलंकार हा दागिना आम्ही भूषित करणं गरजेचं आहे. And we have to wear this ornament or this earring. पुढचा नवा मुद्दा, And the 9th point. उत्पत्तीचं पुस्तक 24 अध्याय 22 वचन. त्या ठिकाणी रिबकेच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. ज्यावेळेस रिबका त्या अब्राहमाच्या दासाला आणि त्याच्या 10 उंटांना पाणी पाजते, त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढून तिला दिलेल्या आहेत. उत्पत्ती 24:22. When the camels had finished drinking, the man took out a gold nose ring weighing a beka and 2 gold bracelets weighing 10 shekels. रिबकाने 10 उंटांना त्यांची तहान भागेपर्यंत पाणी पाजलेलं And आहे. Rebecca gave water to the camels till their thirst was quenched. तिला तिच्या मजुरीचे वेतन मिळालेलं आहे. And she got a gift for the work she had done. प्रभू मधले आमचे श्रम कधीच व्यर्थ जात नाही. Our efforts in God are not wasted. प्रेज द लॉर्ड. Praise the ज्यावेळेस प्रार्थनेच्या अंतकरणाने आम्ही देवाला सादर होतो, With a prayerful heart, when we present ourselves to God, आपली सर्व कार्यसिद्धी परमेश्वराला सोपवून देतो, when we put our works in the hands of God, देव त्याचा अद्भुत प्रकारे आम्हाला प्रतिफल देतो. and with a marvelous way, He gives us the fruit of it. अद्भुत प्रकारची साक्ष देव आमच्या जीवनामध्ये तयार A करतो. great testimony He prepares in our lives. कालचं उदाहरण बघा. Let's see the example of yesterday. पहिलाच युथ कॉन्फरन्स We had a first youth conference yesterday, तो देवाकडे सुपूर्द केला and we give it in the hands of God. आणि देवाने अद्भुत प्रकारे चांगला प्रतिसाद दिला त्या ठिकाणी. And in a marvelous way, God led us आणि yesterday. त्याद्वारे शिलोच्या तरुणांचा देवावरचा भरोसा दृढ झाला. And through that, the youth of Shiloh had their faith upon God stronger. त्यांच्या विश्वासाला त्याद्वारे देवाची बळकटी मिळाली. And their faith was strengthened because of that. आणि मला वाटतं इथून पुढे सर्व हे तरुण देवाकडे अधिक राखून राहतील. And after this, all the youth would be more encouraged to go to God. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये And in the coming days, आमच्या कन्या राजमंदिरच्या कोरलेल्या खांबासारख्या and our daughters would be like the pillars of the temple that are engraved. आणि आमची मुलं उंच वाढलेल्या रोपांप्रमाणे समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. And our boys would be like the trees that grow taller. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून And that's why, प्रभू मधले आमचे श्रम व्यर्थ नाहीत. and our efforts in Lord are not wasted. देवाचं वचन आम्हाला सांगतं, And the word of God says, अनुवाद 6 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये, and Deuteronomy 6, 8 and 9. त्या आपल्या हाताला चित्रादाखल बांध आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागी कपाळपट्टी म्हणून लाव, आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकावर त्या लिही. And tie them as symbols on your hands and bind them on your foreheads. Write them on the door frames of your houses and on your gates. पुढे स्तोत्रकर्ता म्हणतो, दिवसभर तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे. And the psalmist says, all day your word is so precious to me. दिवसभर त्याकडे माझं लक्ष लागलेलं असतं. All day I put my heart to it. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा शहाण्या करीतात. And your commandments make me wise more than my enemies. कारण त्या सदोतीत माझ्या जवळच आहे. Because all the time they are with me. देवाचे नियम आज्ञा लक्षात ठेवण्यासाठी त्यांची कपाळावर आठवण ठेवण्यास सांगितलेले आहे. And to remember the rules and commandments of God, it is mentioned to write them on your foreheads. त्याची खूण सांगितलेली It करायला. has to be engraved on your foreheads. 9वा मुद्दा जो आहे तो आमच्याजवळ बांगडी ब्रेसलेट किंवा घड्याळ असणं गरजेचं आहे. And the ninth point, it says we should have a bangle, bracelet or a watch. देवाचं वचन सतत डोळ्यासमोर, And the word of God is always before our eyes. आमच्या विचारात आमच्या बुद्धीत असणं गरजेचं आहे. It should be in our thoughts and our minds. आणि म्हणून तो स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा शहाणा करीतात. And that is why the psalmist says, your commandments make me wise more than my enemies. कारण त्या सदोतीत माझ्या जवळच आहे. Because they are always with me. बांगडी ब्रेसलेट किंवा घड्याळ
मनगटात घालतात. Bangles, bracelet, or watch is worn in the hands, त्यामुळे सौंदर्य खुलतं. and that is why the beauty is amplified. त्या ब्रेसलेट किंवा बांगडीच्या किंवा घड्याळाच्या सततच्या घर्षणामुळे And by the friction of the bracelet, bangle, or the watch, रक्ताभिसरण पातळी वाढते असं म्हणतात. and the blood flow grows and increases well, शरीरातील ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. and the energy in our body is maintained. सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जाते. All the negativity from our body goes away. म्हणून हे ब्रेसलेट किंवा बांगडी आमच्या जवळ असणं गरजेचं That आहे. is why we need to have the bangle or the bracelet. पुढचा मुद्दा आहे And the next point, हग्गईचं पुस्तक 2 अध्याय 23 वचन. हग्गई 2:23. माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखी करेन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडिले आहे असे परमेश्वर म्हणतो. and the Lord Almighty declares, I will take you, my servant Zerubbabel, son of Shealtiel, declares the Lord, and I will make you my signet ring, for I have chosen you, declares the Lord Almighty. मुद्रेच्या अंगठीसारखे करेन I'll make you like the signet ring. म्हणजे आपला प्रतिनिधी म्हणून विशेष अधिकार आणि सन्मान दिल्याचं ते प्रतीक आहे. And he has honored him as his own representative. अंगठीकडे जर आम्ही बघितलं ती तिला एक वर्तुळ असते. And if we look at the ring, it has a circle on it. त्याच्यानं आम्हाला कळतं की ते अतूट नात्याचं दर्शक आहे. So it represents an unbreakable bond. त्या अंगठीला सुरुवात किंवा अंत नाहीये. And the ring doesn't have a beginning or an end. आमचा प्रभू अल्फा आणि ओमेगा आहे. And our Lord is the Alpha and the तो Omega. आदिवंत आहे. He is the beginning and the तो end. सुरुवात आणि शेवट आहे. He is the first and the last. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि हे अधिकाराचं दर्शक किंवा त्या पुन्हा एकवर त्या कुटुंबात समाविष्ट केल्याचं ते दर्शक आहे. And it signifies inclusivity and inclusivity in the family. ते उदयापुत्राच्या दाखल्यातून आम्हाला शिकायला मिळतं. And in the story of the prodigal son, we listen to it. आपली सर्व संपत्ती त्याने जगाच्या लोकांमध्ये संपुष्टात आणलेली आहे. And all his wealth he wasted in the people of the world. तो मार्गभ्रष्ट झालेला आहे. And he had become corrupt in his ways. संपत्ती संपलेली आहे. All his wealth had finished. सगळं काही निघून गेलेलं आहे. Everything had gone away. शुद्धीवर येतो. But he came to his senses, बापाकडे येतो. came to his father, पापाची कबुली देतो. and he confessed his sins. आणि बाप त्याला त्याच्या पापांची त्याच्या पश्चातापाची त्याला क्षमा करतो. And his father forgave him for his sins. आणि त्याला अंगठी घालण्याची तो आपल्या दासांना आज्ञा करतो. And he commanded his servants to get him a ring. आणि त्या अंगठीच्या द्वारे दोघांतील करार झालेला आहे. And through that ring, a covenant has been made between both of them. हे शाश्वत प्रेमाचं आणि वचनबद्धतेचं प्रतीक आहे. And it signifies the assurance of love. दोघांमध्ये करार झालेला आहे. And there is a covenant between them. त्या कराराच्या द्वारे तो कुटुंबाचा अविभाज्य सदस्य म्हणून गणला गेलेला आहे. And through that covenant, he has become an unbreakable part of the family. जो उधळा होता And who was a prodigal तो आता त्या पापाचा पुत्र झालेला आहे. has become the son of the father. देवाने तुम्हाला आणि मला तसंच केलेलं आहे. And God has made you and me likewise. आता आम्ही देवाच्या घरातील सदस्य आहोत. We are a part of the family of आम्ही God. देवाचे वारीस आहोत. And we are his heir. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पुढे उत्पत्ती 41-42 मध्ये बघितलं तर फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातलेली आहे. And Pharaoh took out the ring from his hand and put in the finger of Joseph. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी तो करार झालेला आहे. And there's a covenant made there. त्याला अधिकार दिलेला आहे. He's given them the authority. ह्या अधिकाराचं ही अंगठी आमच्या जवळ असणं गरजेचं We आहे. need to have that ring of the authority. पुढचा मुद्दा आहे Next point. निर्गमाचं पुस्तक And Exodus 34 अध्याय 34. 34, 35, 36 वाचूयात. मग परमेश्वर मोशाला म्हणाला, तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाभिरुजा व निर्भय उदी ही घ्यावी. ही सर्व समभाग घ्यावी आणि गंधाच्या रतीप्रमाणे लोण मिसळून निर्भय शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे. त्यातले काही कुटून त्याची बुकणी करावी आणि ती थोडीशी घेऊन दर्शन मंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावी. ती तुम्ही परम पवित्र लेखावी. 30, 34 ते 36. And Exodus 30:34. Then the Lord said to Moses, take fragrant spices, gum resin, onkia, and galbanum, and pure frankincense, and all in equal amounts, and make a fragrant blend of incense, the work of a perfumer. It is to be salted and pure and sacred. Grind some of it to powder, and place it in the front of the ark.
of the covenant law in the tent of the meeting, where I will meet with you. It will be most holy to you. ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ती ठेवावी. And you have to keep it in the tent of the meeting where I'll meet you. परमेश्वराने या ठिकाणी And Lord, here, गंधरस, जटामांसी, गंधाबिरोजा व निर्बेळ ऊद ही 4 पदार्थ समप्रमाणात घेऊन त्याचं मिश्रण करून ते निवास मंडपात जाळण्यास सांगितलेलं and आहे. gum resin, onycha, galbanum, and pure frankincense in equal amounts. You have to blend it together and work as a perfumer. हे सुगंधी मिश्रण केवळ परमेश्वरासाठी पवित्र मानलं गेलेलं आहे. And this blend is considered holy for the Lord. ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचा सुवासिक हवी आमच्या परमेश्वराला सादर करतो, And when we give a fragrant worship to a Lord like this, त्या सुगंधाच्या द्वारे आमचा देव प्रसन्न होतो, संतुष्ट होतो. because of this fragrance, our God is pleased with us. हा सुगंध किंवा हा परफ्यूम ज्यावेळेस देवाला सादर करण्यात आला नोहाच्या द्वारे, And when this fragrance or perfume was presented to God, त्यावेळेस परमेश्वर म्हणत आहे God is saying there, उत्पत्ती 8:21 मध्ये, and Genesis 8:21, परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, and God took the smell of it and said in his mind, मानवामुळे मी इतर परभूमीला कधी शाप देणार नाही. and I will not curse the earth because of this. परमेश्वराने त्याचा सुवास मान्य केलेला आहे And God has accepted the fragrance by आणि Noah. परमेश्वराने त्या ठिकाणी अभिवचन दिलं, And God has given him the covenant there. मी इतर परभूमीला कधी शाप देणार नाही. I will not curse this land anymore. हा सुगंध आम्ही आमच्या परमेश्वराला देणं गरजेचं We आहे. have to give this fragrance to our Lord. आणि म्हणून गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन सांगतं 1:3 मध्ये, And that is when the Songs of Solomon 1:3 it says, तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो. and the fragrance of the perfume is spread everywhere. सुगंधाने वातावरण प्रसन्न होतं. Because of the fragrance, the environment becomes pleasant. बोळ, अगरू व तज यांचा सुगंध तुझ्या वस्त्रांना येत आहे असं स्तोत्रकर्ता म्हणत आहे. स्तोत्र 45:8. And all your robes are fragrant with myrrh, aloes, and cassia. यांचा सुगंध तुझ्या वस्त्रांना येत आहे. And the fragrance is coming from your clothes. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. And we are the bride of Christ. सुगंधाचा वास देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ आहे. And God should be pleased with the fragrance of the perfume. म्हणून पौल एका ठिकाणी फार सुंदर लिहित आहे. So Paul is writing beautifully in a place. 2 कोरिंथ 2:15 मध्ये तो म्हणतो आहे, तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेल्या अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. 2 Korinth 2:15. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. And for we are to God the pleasing aroma of Christ among those who are being saved and those who are perishing. पहा किती सुंदर साक्ष आमच्याविषयी त्या ठिकाणी लिहिण्यात And आले it is a beautiful testimony written about us. हा ख्रिस्ताचा परिमल And the aroma of Christ लाखात एक आमची साक्ष असली पाहिजे. and our testimony should be one in thousands. म्हणून हा 11 मुद्दा सुगंध, परफ्यूम किंवा सेंट आमच्या जवळ असला पाहिजे, This aroma fragrance should be with us ज्याद्वारे आमचा देव संतुष्ट होतो. so that our God is pleased. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. 3-4 मुद्दे आहेत पण आता वेळ संपलेला आहे. And 12वा मुद्दा आहे मुकुट किंवा मुकुट आहे तो. And the 12th point is the crown. हे मुकुट सन्मानाचं चिन्ह आहे. And the crown signifies honor. ते सामर्थ्य दर्शविण्यासाठी परिधान केलं जातं. And it is worn to signify power. आणि म्हणून यशाया एका ठिकाणी म्हणतो, Isaiah says in one place, यशाया 49:2-3 मध्ये, त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवलेले आहे. and he is made me like a sparkling arrow and put me in his crown. तरुणपणातले पुत्र हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. And the young are like a arrow in the hands of the archer. चकचकीत बाणासारखे करून आपल्या भातात त्याने आम्हाला ठेवलेलं आहे. He has made us like the sparkling bow. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे. And the virtuous woman is a crown to husband. मुकुट शोभा किंवा प्रतिष्ठा वाढवतो. And the crown increases honor. शास्त्रलेखामध्ये 5 प्रकारचे मुकुट सांगितलेले आहेत. And there are 5 types of crowns in the scripture. अविनाशीपणाचा मुकुट आहे. अविनाशीपणाचा मुकुट आहे. And a crown of indestructibility. अभिमानाचा मुकुट आहे. And a crown of a crown of pride.
नीतिमत्वाचा मुकुट आहे, crown of the righteousness, गौरवाचा आणि न कोमजणारा मुकुट आहे, and crown of glory and which doesn't perish, जीवनी मुकुट आहे. and the crown of life. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं मी लवकर येतो, So the word of God says, I'm coming soon. तुझा मुकुट घेऊ नये म्हणून, तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दूर धरून ठेव. And no one should take your crown, so hold on to it tightly. विजय प्राप्तीचा आम्हाला आवश्यक तो प्रयत्न करायचा आहे. And it is important that we try to get the victory. त्या मल्लयुद्ध करण्याप्रमाणे आम्हाला आमच्या शरीरावरती इंद्रिय दमन करायचं आहे. And we have to introspect like the one who is fighting the battle. आम्हाला तो अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी धडपड करायची And आहे. we have to try to attain the indestructible crown. पुढचा 13वा मुद्दा आहे 13 point. याकोबाचं पत्र 1 अध्याय 23वे वचन. कारण जर कोणी नुसते वचन ऐकून त्याप्रमाणे कृती करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. And book of James 1 and 23. For if anyone is a hearer of the word and not a doer, he is like a man observing his natural face in a mirror. देवाचं वचन आरशासारखं आहे. The word of God is like the mirror. आरसा आपलं हुबेहूब प्रतिबिंब त्या ठिकाणी आम्हाला दाखवतो. And we see our exact reflection in here. आरसा आपल्याला आपले दोष, आपले डाग, आपले अस्वच्छता दाखवतो. Mirror shows us our faults, our shortcomings, our ugliness. त्याचप्रमाणे शास्त्रलेख देखील In the same way, the scripture, आमचे पाप, आमच्या चुकांची आम्हाला जाणीव करून देतं. and it shows us our sins and our faults. आरसा बाहेरून आपण कसे आहोत ते आम्हाला दाखवतो. And a mirror shows us our outwardly appearance. तर देवाचं वचन आम्ही आतून कसे आहोत ते आम्हाला But दाखवतो. the word of God shows us how we are from inside. म्हणून देवाचं वचन सांगतं इफिस 5:27 मध्ये, So Ephesians 5 and 21 says, आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशा आपण सादर करून, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखं काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. like a blameless, spotless church, we have to present ourselves to God, so it should be holy for the Lord. पवित्र व निर्दोष असावी. It should be holy and innocent. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगितलं देवाच्या वचनाच्या आरशासमोर आम्ही प्रतिदिन येणं गरजेचं So आहे. every day we have to come before the mirror of the word of God. त्या वचनाच्या द्वारे आम्ही स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं Through the आहे. word of God, we should test ourselves. आणि म्हणून स्तोत्रकर्ता एका ठिकाणी म्हणतो तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. And so the psalmist says, your words are in my heart. ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो, When we read the word, वाचताना कबूल करणारा एखादा पाप आम्हाला त्या ठिकाणी दाखवत आहे का ते आम्ही सोडून देणं गरजेचं आहे. if the word is showing us some of our sin, we have to leave that. त्या ठिकाणी देव आम्हाला एखादं अभिवचन देत आहे का, If God is giving us a promise there, त्या ठिकाणी देव आम्हाला बदललेला सांगत आहे का ते आम्ही बघणं गरजेचं if आहे. God is telling us to change there, we have to look at it. आम्हाला पाळण्यासाठी एखादी आज्ञा त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेली आहे ते आम्ही बघणं गरजेचं If आहे. God is telling us to obey a command, we should do it. म्हणून या वचनाचा आरसा आमच्या जवळ असणं गरजेचं We आहे. have to have the mirror of the word with us. स्तोत्रकर्ता एका ठिकाणी म्हणतो मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून Psalmist says, so that I should not sin against you, मी आपल्या मनात तुझे वचन जपून करून ठेवलेलं आहे. and I have stored your word in my heart. वचन जपून ठेवलेलं आहे. And I have stored your word in my म्हणून heart. वचनाचा आरसा आम्ही वापरणं गरजेचं So आहे. I have to use the mirror of the word. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रभूची वधू जर आम्हाला व्हायचं आहे, If we have to become the bride of म्हणून Christ, त्या सौंदर्य प्रसाधनामध्ये so if in the adornment, प्रभूची प्रीती आमच्या जवळ असली पाहिजे. the love of God should be in us. देवाचं वचनाची ओढ आमच्या जवळ असली We पाहिजे. have to have the longing for the word of God. ख्रिस्ताच्या आज्ञा पालनाचं सौंदर्य आमच्या जवळ असलं We पाहिजे. have to have the beauty of the obedience of commandment of God. त्या शास्त्रलेखातलं वचनातलं विश्वासाचं सामर्थ्य आमच्या जवळ असलं And पाहिजे. we should have the power of the word of God. आणि पश्चातापाची वृत्ती आमच्या जवळ असली पाहिजे. And we should have the nature of repentance in us. हे सुगंधी द्रव्य आमच्या जवळ असणं We गरजेचं should आहे. have that fragrant perfume with us. पुढचा मुद्दा आहे पादुका. And the next point is footwear. एपी 6:15 मध्ये शांतीच्या सुवार्तेच्या बनलेल्या सिद्धतेच्या पादुका पायात घालून, एपी 6:15 शांतीच्या सुवार्तेच्या बनलेल्या सिद्धतेच्या पादुका पायात घालून, And Ephesians 6 and 15, as with your feet fitted with the readiness that comes from the gospel of peace. सुवेळी अवेळी आम्ही तयार असलं पाहिजे. We have to be ready anytime देवाच्या शांतीचा संदेश देण्यासाठी and to preach about the gospel of the peace of आम्ही Lord. नेहमी तयार असलं We have पाहिजे. to be ready always. सिद्धतेच्या पादुका आमच्या जवळ असल्या पाहिजे. We should have a feet fitted with that footwear. संधी मिळेल तेव्हा When we get an opportunity, सेवेत आम्ही तत्पर असलं we should पाहिजे. steadfast to serve Him. हे निर्विवाद सत्य आहे. जो येणार तो येईल, विलंब करणार नाही. And that is a truth that one who is coming will come. पण त्या 5 शहाण्या कुमारांप्रमाणे आम्ही सदैव प्रभूला सामोरे जाण्यासाठी जागृत आणि सतर्क असलं पाहिजे. But like the wise virgin, we have to be always ready to meet our Lord.
प्रेज लॉर्ड. Praise the ज्या Lord. प्रकारे आम्ही अशा प्रकारचे पोशाख परिधान करू, When we wear such an attire, आभूषण आमच्या अंगावरती लिहू, when we take on the jewelry, त्यावेळेस परमेश्वर आमच्याविषयी काय म्हणतो माहिती आहे? so what God tells about us. गीतरत्न 4:7 मध्ये, And Songs of Solomon 4 and 7. माझ्या प्रिये तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काही व्यंग नाही. You are altogether beautiful, there is no flaw in you. या ठिकाणी वल्लभ केवळ शारीरिक सौंदर्याचंच नाही, So the master is not just describing the physical beauty, तिच्या स्वभावाचं आणि तिच्या गुणाचं देखील कौतुक करत आहे. he's also praising her nature and qualities. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. And we are the bride of Christ. काय माझा वल्लभ माझ्याविषयी असं म्हणेल का हो? Can my master say such things about me? तू सगळीच फार सुंदर आहेस, You're altogether beautiful. तुझ्यात कुठेही काहीच दोष नाही. There is no flaw in you. यातून त्या वल्लभाचं आपल्या वधूवरचं निस्सीम प्रेम आम्हाला दिसून येत आहे. And through this, you can see the pure love of the master on the bride. स्तोत्र 45:2 मध्ये देवाचं वचन सांगतं, Psalms 45 and 2. मानव जाते तू अति सुंदर आहेस, तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे, यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे. And you are the most excellent of men, and your lips have been anointed with grace, since God has blessed you forever. मानव जाते तू अति सुंदर आहेस. And you are the most excellent in men. जो सर्वांग सुंदर प्रभू आहे, The Lord who is the most beautiful, नखशिखांत तू सुंदर आहे, and He is the greatly beautiful, त्याच्या वधूला म्हणत आहे, saying to His bride, तू अति सुंदर आहेस, and you are very beautiful, तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे. and you have got favor in your words. यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे. And since then, Lord has blessed you forever. मुखात प्रसाद म्हणजे काय आहे? And in your lips there's an anointment, देवाचा आशीर्वाद आणि अनुग्रह आहे. and that is the blessing and anointing of God, देवाचे आशीर्वाद आणि अनुग्रह आहे. and that is the blessing and grace of आणि God, देवाची इच्छा आहे and this is the will of God. आम्ही या पद्धतीने स्वतःला सजवावं In this way we should adorn ourselves, आणि आमच्या प्रभूला आम्ही सादर व्हावं. and we should present ourselves to God, शास्त्रोक्त पद्धतीने and in a scriptural way, त्या पवित्र अग्नीच्या द्वारे आम्ही आमच्या प्रियकाला भेटण्यासाठी तयार असावं. through the holy fire we should be ready to meet our beloved, आणि मग खऱ्या अर्थानं प्रभू आमचं अर्पण स्वीकारतो. and in a true way God will accept our आणि sacrifice, त्यावेळेस 30 पट 60 पट 100 पट पीक आम्हाला प्राप्त होतं. and in that time the 30, 60 and 70 times we'll get the crop. देवबाप करू आणि या सर्व वचनांच्या द्वारे आमच्या प्रभूला सामोरे जाण्यासाठी देव प्रत्येकाची तयारी करो. And may God make us ready through all these verses to go in front of our Lord देवाला धन्यवाद देऊयात, and give thanks to our देवाचे Lord. आभार मानूयात, Let us give देवाचं thanks to गौरव Him. करूयात. We glorify Him देवाला उंच करूयात. and let us exalt Him. आपल्या जागेवरती आपण उठून Let us stand in our places. देव त्याच्या वचन